नमस्कार भक्तांनो, शेगाव दरबारच्या सर्व भाविक भक्तांचे मनापासून स्वागत. भक्तांनो, पुण्यवान श्रावण महिना म्हणजे साक्षात कैलासपती महादेवाला प्रसन्न करण्याचा काळ. या महिन्यात घरोघरी आणि मंदिरात रुद्राभिषेक केला जातो. तुपाचे दिवे लावले जातात. पण तुम्हाला माहीत आहे का, श्रावण महिन्यात शिवपिंडावर केल्या जाणाऱ्या एका रुद्राभिषेक दरम्यान आणि मंदिरातील एका साध्या तुपाच्या दिव्याभोवती असा एक अलौकिक चमत्कार घडला होता, ज्याने साऱ्या वऱ्हाड प्रांताला हादरवून सोडले होते. जेव्हा रुद्राभिषेक सुरू असताना तुपाचा दिवा अचानक विझू लागला आणि मंदिरात अंधार पसरणार इतक्यात साक्षात गजानन महाराजांनी त्या दिव्याकडे फक्त एक कटाक्ष टाकला. तेल किंवा तूप नसतानाही तो दिवा पुढे कित्येक तास साक्षात शिवज्योतीसारखा कसा धगधगत राहिला. रुद्राभिषेकाचे ते जल आणि तुपाचा दिव्याची ती पावन ज्योत त्यांनी एका निष्पाप भक्ताच्या आयुष्यातील असा कोणता असाध्य आजार आणि मृत्यूचे संकट एका क्षणात भस्मसात केले. आणि या श्रावण महिन्यात गजानन महाराजांच्या आणि महादेवाच्या समोर तुपाचा दिवा लावून रुद्राभिषेकाचे जल प्राशन करण्याचा कोणता सिद्ध उपाय तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता दूर करू शकतो? आजच्या या विशेष प्रदीर्घ व्हिडिओमध्ये आपण उलगडणार आहोत श्री गजानन विजय ग्रंथाच्या पावन परंपरेतील आणि श्रावण महिन्यातील सर्वात अद्भुत कथा, रुद्राभिषेक आणि तुपाच्या दिव्याचा चमत्कार. जर तुम्ही गजानन महाराजांवर मनापासून श्रद्धा ठेवता आणि या श्रावणात शिव गजाननाचा आशीर्वाद प्राप्त करू इच्छिता, तर हा व्हिडिओ एक सेकंदही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या अलौकिक कथेला. भक्तांनो, श्रावण महिना उजाडला की संपूर्ण शेगाव आणि आसपासचा परिसर शिवभक्तीत लीन होऊन जात असतो. अशाच एका पावन श्रावण सोमवारी शेगावच्या शिव मंदिरात विशेष रुद्राभिषेकाचे आयोजन करण्यात आले होते. दूरदूरवरून देवमूर्ती ब्राह्मण आले होते. दूरदूरवरून वेदमूर्ती ब्राह्मण आले होते. रुद्राभिषेकाचे दिव्य मंत्रोच्चार गुंजत होते. या मंदिरात एका कोपऱ्यात गोपाळ नावाचा एक अत्यंत गरीब पण निष्ठावंत भक्त बसला होता. गोपाळच्या घरी दारिद्र्य तर होतेच, पण त्याचसोबत त्याचा एकुलता एक मुलगा एका भयानक आणि असाध्य आजाराने घेरले होते. वैद्यांनीही हात टेकले होते. गोपाळाजवळ रुद्राभिषेकासाठी ब्राह्मणांना दक्षिणा द्यायला किंवा पूजेचे मोठे साहित्य आणायला पैसे नव्हते. त्याच्याजवळ होते ते फक्त डोळ्यातील भावुक अश्रू, महादेवावर असणारा विश्वास आणि गजानन महाराजांचे नामस्मरण. गोपाळाने आपल्या घरून कसेबसे थोडेसे शुद्ध तूप आणले होते आणि मंदिरातील एका मातीच्या पंतीत वात लावून महादेवासमोर तुपाचा दिवा तेवत ठेवला होता. भक्तांनो, रुद्राभिषेकात अंतिम टप्प्यात आला होता. उत्तर पूजा सुरू होती. सर्व श्रीमंत आणि कर्मठ लोक आपापल्या पूजेचे कौतुक करत होते. पण अचानक मंदिराच्या खिडक्यातून वाऱ्याची एक मोठी झुळूक आत आली. गोपाळने लावलेल्या मातीच्या पंथीतील तूप संपत आले होते. वाऱ्याच्या त्या झुळकीने तो तुपाचा दिवा फडफडू लागला. ज्योत अगदी बारीक झाली आणि तो दिवा आता विझणारच होता. गोपाळ घाबरला. त्याच्या मनात पाल चुकचुकली. अरे, श्रावणातील रुद्राभिषेकादरम्यान महादेवासमोरचा हा दिवा विझला तर माझ्या आजारी मुलाचे काय होईल? देवा, माझा हा दिवा विझू देऊ नकोस. गोपाळने आपले दोन्ही हात त्या दिव्याभोवती धरले, जेणेकरून वारा आत जाऊ नये. पण दिव्याचे तूप संपले होते. ठीक त्याच क्षणी मंदिराच्या प्रवेशद्वारावर एक अद्भुत तेजोमय रूप अवतरले.
साक्षात आपले शेगावचे राया श्री संत गजानन महाराज. गजानन महाराजांनी मंदिरात प्रवेश केला. सर्वांचे लक्ष महाराजांकडे गेले. महाराज थेट त्या फडफडणाऱ्या दिव्यापाशी गेले आणि काकुळतेने रडणाऱ्या गोपाळाकडे पाहिले. महाराजांनी त्या तडफडणाऱ्या तूप संपलेल्या दिव्याकडे फक्त आपले तेजस्वी डोळे उघडून पाहिले. आणि भक्तांनो, काय सांगावं, तो परब्रह्माचा चमत्कार. ज्या पंथीत थेंबही तूप उरले नव्हते, ती मातीची पंथी अचानक तुपाने काठोकाठ भरली. विझू लागलेली ती लहानशी ज्योत साक्षात कैलासावरील शिवज्योतीसारखी प्रचंड तेजाने धगधगू लागली. वाऱ्याचे वादळ येऊनही तो दिवा जराही हलला नाही. उलट त्या दिव्याच्या प्रकाशाने संपूर्ण शिवमंदिर सुवर्ण रंगाने उजळून निघाले. मंदिरात उपस्थित असलेले वेदमूर्ती ब्राह्मण आणि भाविक स्तब्ध झाले. सर्वांच्या मुखातून एकच शब्द बाहेर पडला, जय गजानन, हर हर महादेव. गजानन महाराजांनी शिवपिंडावरील रुद्राभिषेकाचे थोडेसे तीर्थ म्हणजे जल एका पात्रात घेतले आणि ते गोपाळाच्या हाती दिले. महाराज हसून म्हणाले, गोपाळा, ईश्वराला तुझ्या सोन्या नाण्याच्या पूजेची गरज नाही. त्याला गरज आहे ती तुझ्या या भावाची आणि निष्ठेची. जा, हे रुद्राभिषेकाचे जल आणि दिव्याचे थोडेसे तूप तुझ्या मुलाला लाव. तुझा मुलगा पूर्णपणे बरा होईल. गोपाळ अश्रू ढाळत धावत घरी गेला. त्याने महाराजांच्या आज्ञेनुसार ते जल आणि तुपाचे दिवे मुलाला लावले आणि अद्भुत मृत्यूशय्येवर असणारा त्याचा मुलगा क्षणात डोळे उघडून बसला. त्याचा आजार कुठल्या कुठे पळून गेला. भक्तांनो, या कथेतून आपल्याला समजते की श्रावणात आपण जो रुद्राभिषेक करतो किंवा दिवा लावतो त्यात अहंकार नसावा, फक्त अंतःकरणाची भक्ती असावी. जेव्हा भक्ती शुद्ध असते तेव्हा साक्षात गजानन महाराज आणि महादेव आपल्या मदतीला धावून येतात. भक्तांनो, या येणाऱ्या श्रावण महिन्यात तुम्ही सुद्धा आपल्या देवघरात साधेपणाने महादेवासमोर आणि गजानन महाराजांसमोर तुपाचा दिवा नक्की लावा आणि श्रद्धेने नामस्मरण करा. तुमचेही सर्व त्रास आणि आजारपण नक्की दूर होतील. आपला हा शेगाव दरबार परिवार तुमच्या भक्तीमुळे दिवसेंदिवस मोठा होत आहे. जर तुम्हाला आजची ही श्रावण विशेष कथा आणि तुपाच्या दिव्याचा चमत्कार आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये आत्ताच पूर्ण श्रद्धेने लिहा, हर हर महादेव आणि गणगण गणात बोते. हा पावन व्हिडिओ तुमच्या घरातील आणि मित्रपरिवारातील सर्व भक्तांपर्यंत शेअर करा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक श्री संत गजानन महाराज की जय. गण गण गणात बोते.